पक्षांना जर खुली दिली तर ठाणे, कल्याण आणि उल्हासनगरमध्ये भाजपाचा महापौर झाला असता, असे गणेश नाईक म्हणतात. पक्षाने दिला असता तर काय केलं असतं हा नंतरचा भाग आहे. आम्ही जर उठाव केला नसता ना तर पक्ष सत्तेत नसता आला तर हे बी लक्षात ठेवा. आमचं बलिदान आहे तिथं. आम्ही केलेला उठाव हा आमच्या जीवावर बेतलेला उठाव आम्ही करून हे सत्ता मिळवलेली आहे. सत्तेमध्ये तुम्हीच भागीदार आहात अशातला भाग नाही आहे. ही सत्ता मिळवताना घेतलेले कष्ट हे महाराष्ट्राची जनता जाणते. आमची एक वाघीण आहे ती नवी मुंबईमध्ये भाजपचीच वाघीण आहे, तिच्याशी निपटा पहिले. ज्या पद्धतीनं गणेश नाईक वारंवार वक्तव्य करतात, मुख्यमंत्र्यांनी समज दिली पाहिजे असं वाटतं. मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळेला सांगितलेलं आहे, परंतु यांना वक्तव्य करायची सवय लागलेली आहे. आणि कोणत्याही भाषेत जाऊ द्या, कोणत्याही इंग्लिश चॅनलला जाऊ द्या, हिंदी चॅनलला जाऊ द्या, आम्ही जर बोलायला लागलो ना तर देश पातळीवर जाईल. म्हणून काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बंद मोठी लागकी तेवढंच सांभाळा. त्याच्यावर जर जायचा प्रयत्न केला तर आमचा संयमसुद्धा सुटू शकतो. आणि आमचा संयम जर सुटला तर मला वाटतं ते महायुतीसाठी योग्य होणार नाही. मात्र संजय राऊत यांनी जे आहे ते गणेश नाईक यांच्या भूमिकेला संमती दर्शवली, अंमली पदार्थाच्या पैशावरून जे आहे ते ठाण्यात सत्ता मिळवली, असा आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत काय होतं, पागल माणूस आहे. संजय राऊत आता कुणाची झील उडेल आणि कुणाच्या पायाशी जाऊन लोटांगण घेईल त्याचा काही भरोसा राहिला काय? आता बिनभरवशाचा माणूस म्हणजे संजय राऊत. उद्धव साहेबाचा त्यांच्यावर विश्वास नाही राहिलेला, तर बाकीचं काय?